नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मारुती गाडेवाड, मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, पीएम किसान योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। नेमकी काय अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज भेटत राहतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी येणार आहे याबाबत सरकारकडून एक अधिकृत नोटीस काढण्यात आली आहे। सर्वप्रथम या नोटीसबद्दल माहिती पाहूया। ही नोटीस भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून काढण्यात आली आहे। ही नोटीस 6 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आली आहे। या नोटीसमध्ये पीएम किसान योजनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। पीएम किसान योजना ही भारत सरकारची शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत पात्र जमीनधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येक वेळी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। आत्तापर्यंत या योजनेद्वारे 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि या सर्व हप्त्यांद्वारे 4.09 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकरी कुटुंबांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। आता सर्व शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। या नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता गुवाहाटी, आसाम येथून जाहीर केला जाणार आहे। या कार्यक्रमादरम्यान 18,650 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देशातील सुमारे 9.32 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी पद्धतीने जमा केली जाणार आहे। यासोबतच 13 मार्च 2026 हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे। म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपले ई-केवायसी पूर्ण आहे का, आधार लिंक आहे का आणि बँक खाते योग्य आहे का हे नक्की तपासून घ्यावे, जेणेकरून हा हप्ता वेळेवर मिळू शकेल। तर अशा प्रकारे ही होती पीएम किसान योजनेची छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।